राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच महाराष्ट्रातील काँग्रेस संपविली. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील. गोदावरी नदीतील पाणी वैज्ञानिकदृष्ट्या पवित्र. बिहार विधानसभेची निवडणूक आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता. शिवसेनेने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. विभागीय हाफ किलो बॉक्सिंग स्पर्धेसाठी नरहरी जोशी यांची निवड. देगलूर येथील देशपांडे गल्लीत चोरांचा हैदोस. आता बातमीपत्र विस्ताराने. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच महाराष्ट्रातील काँग्रेस संपविली असल्याचा घणाघाती आरोप करत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आज राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अशोक चव्हाण वगळता इतर सर्व मुख्यमंत्री पवारांच्या दबावाखाली होते असा दावाही त्यांनी ठामपणे केला आहे. राज्यातील भाजप शिवसेनेचं सरकार राष्ट्रवादीला सत्तेत घेत नाहीये. उलट जलसंपदाच्या कामाची चौकशी त्यांनी सुरू केली आहे. हे सगळं दडपण्यासाठीच पवार दुष्काळाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले असल्याची सनसनीत चपराकही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि विखे पाटील यांच्यातील वाकयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. गोदावरीतील शाही स्नान हे वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचा निष्कर्ष कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मा हॉली आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये मेक इन ब्रह्मा हॉली उपक्रमाच्या माध्यमातून कॉलेजच्या प्राध्यापकांनी संशोधन करून काढलं आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शाही स्नानापूर्वीच व शाही स्नानानंतरचे गोदावरीतील नमुने घेऊन त्याचे रासायनिक विश्लेषण केले होते. या विश्लेषणात त्यांना कोणताही प्राणघातक रसायने सापडली नसल्याने हे पाणी शाही स्नानासाठी सुरक्षित असल्याचे या निष्कर्षातून समोर आले असल्याचे सांगण्यात आले आहे. पाणी वाहते असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे मर्क्युरी, कॅडमियम यासारख्या हानिकारक धातू या पाण्यात आढळले नसल्याचे उल्लेख या संशोधनात करण्यात आला आहे. या कॉलेजचे विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर वैभवी पाटील व केमिस्ट्री विभाग प्रमुख प्राध्यापक निलेश जाधव यांनी प्राध्यापकांच्या ब्रह्मोत्सवात गौरव केला. संशोधनासाठी संस्थेचे संस्थापक राजाराम पानगव्हाणे व प्राचार्य डॉक्टर बापूराव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. बिहार विधानसभेची निवडणूक आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता आहे, कारण एमआयएम पाठोपाठ आता शिवसेनेनेही शड्डू ठोकत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या काळात शिवसेनेतर्फे अधिकृत घोषणा करण्यात येईल. मात्र सध्या प्राथमिक स्तरावर तयारीला सुरुवात झाली आहे. शिवसेना किती उमेदवार उतरवणार, कोण मैदानात उतरणार, भाजपसोबत युती करणार की स्वतंत्र लढणार याबाबत कुठलीही माहिती नाही. एमआयएमने निवडणुकीत उतरण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सेनेने ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने एमआयएमला धूळ चारली होती, मात्र बिहारमध्ये 17% मुस्लिम मतदार आहेत. मुस्लिम मतदारासाठी बिहारमध्ये नेहमीच रस्सीखेच होते, त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होत आहे. क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरावर आयोजित हाफ किलो बॉक्सिंग स्पर्धेत वयवर्ष 19 व 56.7 किलो वजन गटाची स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रशालेचा विद्यार्थी नरहरी प्रकाशराव जोशी याने 56.7 किलो वजन गटाच्या हाफ किलो बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा स्तरावर घवघवीत यश संपादन करून विभागीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या स्पर्धकासोबत त्याचा अंतिम सामना झाला. यामध्ये नरहरी जोशी याने प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळवित विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला. ग्रामीण भागातील या खेळाडूंची विशेष कामगिरी पाहून नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, क्रीडा अधिकारी गुरदुप संधू, मारुती सोनकांबळे, बिलोली तालुका क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, हाफ किलो बॉक्सिंग प्रशिक्षक चंद्रकांत आढाव, मार्गदर्शक शिक्षिका रंजना आढाव, संस्थेचे चेअरमॅन प्रमोद देशमुख, प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे, क्रीडा शिक्षक नंदू जाधव व सर्व शिक्षक वृंदांनी नरहरी जोशी यांचे अभिनंदन करून
पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती प्रतिनिधी यादव लोकडे यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. देगलूर शहरातील साने गुरुजी मार्ग देशपांडे गल्ली येथे आज भर दिवसा 11 वाजता एका स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोराने पळ काढला. त्या महिलेने आरडाओरडा केला, परंतु तो चोर सिद्धी गल्ली मार्गाने पसार झाल्याचे वृत्त आहे. काल सायंकाळी बंडा गल्लीतही अशीच घटना घडली. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोर पसार झाला. दिवसा व रात्री देशपांडे गल्ली, बंडा गल्ली, भट गल्ली व परिसरात पोलीस गस्त वाढवावा अशी मागणी नागरिकातून होत आहे, अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मुंबई, आठवड्याभरात चांगला पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज. अनंत चतुर्थी दिवशी यूपीएससीची परीक्षा असल्याने विद्यार्थी नाराज, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी. रत्नागिरी, समुद्रात पोहायला गेलेले 3 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू तर एकाला वाचविण्यात यश. दिल्ली, 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मन की बात. पर्युषण काळात दरवर्षी 2 दिवस माउंट्स बंदी असताना यावर्षी हा वाद का उफाळून आला, उद्धव ठाकरे. हवामान अंदाज. 29°C ते 31°C आहे. उद्या दिनांक 14 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज. 28°C ते 30°C राहील. पावसाची शक्यता मध्यम. आजचा सुविचार. अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते. महेश ढानकी, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच महाराष्ट्रातील काँग्रेस संपविली. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील. गोदावरी नदीतील पाणी वैज्ञानिकदृष्ट्या पवित्र. बिहार विधानसभेची निवडणूक आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता. शिवसेनेने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. विभागीय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेसाठी नरहरी जोशी यांची निवड. देगलूर येथील देशपांडे गल्लीत चोरांचा हैदोस. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.